उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरणतर्फे विविध सामाजिक उपक्रम संपन्न. दिनांक 25 ऑगस्ट रोजी उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून पनवेल नेरे येथील शांतिवन आश्रमातील कुष्ठरोगग्रस्त महिलांना येणारा महत्त्वाचा सण गौरी गणपती या सणाचे औचित्य साधून नव्या साड्या देण्यात आल्या व येथील कुष्ठरोगग्रस्त बंधूंना रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने राख्या बांधण्यात आल्या. सन 1952 महात्मा गांधींच्या कार्यप्रणालीची प्रेरणा घेऊन सुरुवातीला पनवेलमध्ये एका शेडखाली कुटुंबियांनी वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 1960 साली नेरे येथे जागा घेऊन या रुग्णांकडे पाहताना समाजाचा असणारा दृष्टिकोन, याशिवाय आश्रम सुरू करण्यासाठी लागणारे आर्थिक बळ अशा विविध समस्यांचा सामना करीत नेरे येथे हे आश्रम उभे राहिले. बाबा आमटे यांच्या म्हणण्यानुसार आनंदवनाला पडलेले स्वप्न म्हणजे शांतिवन होय. येथील रुग्णांकडून भातशेती, भाजीपालाचे उत्पादन तसेच सतरंजांचे विणकाम यासारख्या कामातून श्रमदान केले जाते. याशिवाय इथे निसर्ग उपचार केंद्रही आहे. आजच्या या उपक्रमासाठी नंदकुमार उरणकर यांनी उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण या संस्थेच्या आश्रमात आल्यानंतर स्वागत, वार्षिक अहवाल देण्यात आला. तसेच संपूर्ण परिसराची माहिती दिली. तेथील दिनचर्या, रुग्णांची सेवा, त्यांना मिळणारे औषधोपचार याबद्दल विस्तृत माहिती दिली. निळकंठ कोळी यांनी आपला कुष्ठरोग ते आजचा आनंदी जीवन प्रवास सांगून सकारात्मक दृष्टिकोन जागृत केला. ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर सरांनी संस्थेची स्थापना ते संस्थेची कार्यप्रणाली विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. यानंतर उरण महिला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था उरण यांनी परतीच्या प्रवासात आदिवासी कर्णबधीर आणि मतिमंद निवासी विद्यालय चिपळे येथे भेट दिली. येथील विद्यालयाचे मनोज कुरुळकर सरांनी आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी व आपल्या विद्यालयाविषयी माहिती दिली. तसेच येथील विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्यकारी सदस्या स्मिता पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वखर्चाने या विद्यालयासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व स्नेहा गोडे यांनी मुलांना बिस्किटे वाटप केले. अशा प्रकारे आजचा उरण महिला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम सुंदररित्या पार पडला. याकरता संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, उपक्रम अध्यक्षा निलिमा थळी, उपाध्यक्षा सीमा घरत, कार्यकारी सदस्या स्मिता पाटील, ॲडव्होकेट वर्षा पाठारे, कल्याणी दुखंडे, प्रगती दळी, दीपा शिंदे, संगीता पवार, ज्योत्स्ना येरुणकर, स्नेहा गोडे, तृप्ती भोईर यांनी विशेष मेहनत घेतली. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण. आपण आज नेरे पनवेल येथील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन इथं आहोत आणि तिथले नंदकुमार निळकंठ कोळी हे कुष्ठरोग निवारण समितीत इथं आता आहेत. ते आता त्यांच्या स्वतःचा अनुभव त्या कुष्ठरोगाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल ते स्वतः कसे सावरले त्यातून ते स्वतः त्यांचा अनुभव सांगतायत. ऐकूया आपण. बोला. नमस्कार. मी मूळचा उलव्याचा. लहान असतानाच 7-8 वर्षांचं खेळण्या बघण्याचं वय होतं. अशा या खेळण्या बघण्याच्या वयामध्ये मला कुष्ठरोग झाला होता. त्यावेळच्या माझ्यासारख्या कुष्ठरोग बाधितांचं एक दुर्दैव की 1980ची अगोदरची गोष्ट असेल. कुष्ठरोगावर असं प्रभावी औषधोपचार नव्हतं आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड अगदी भीती होती, गैरसमज होते आणि अंधश्रद्धा होती. अशा वेळेला तो कुष्ठरोग मला झाला आणि मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो तर इथले टेक्निशियन 1987 साली शाळा तपासणीसाठी माझ्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी मला तपासलं आणि सांगितलं की तुम्हाला असा असा आजार आहे. तोपर्यंत याची लक्षणे दिसत होती पण हे नेमकं काय हे मला आणि नातेवाईकांना काहीच समजत नव्हतं. आणि मग त्यांनी सांगितलं, ऑन दी स्पॉट औषधोपचार सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडी जखम आहे, पायाला त्रास होतोय, तुम्हाला शांतिवनात यावं लागेल. अत्यंत गरिबी आणि हलाखीचे दिवस होते आमचे त्यावेळेला. इथे शांतिवनात येण्यापर्यंत देखील पैसे नव्हते. मला शाळेचे मुख्याध्यापक 1988 साली या ठिकाणी घेऊन आले. त्यांनी ॲडमिट केलं. 6 महिने औषधोपचार घेतला आणि पूर्णपणे बरा झालो. बरा झाल्यानंतर काही वर्ष या ठिकाणी राहिलो आणि 96ला पुन्हा हे शांतिवन सोडून माझ्या मूळ गावी उलवे येथे गेलो आणि मग 1 वर्षभर मी सिडकोमध्ये जॉब केलं. काही कारणास्तव तो जॉब पण सुटला. आता जॉब सुटला म्हणून घरी राहून काय करू, मग पुन्हा शांतिवनाला मी जॉईन केलं. 1998ला माझ्या शांतिवनाने माझं लग्न करून दिलं. मी जरी कुष्ठरोग बाधित असलो तरी माझ्या पत्नीला कुष्ठरोग नाही, ती पूर्णपणे निरोगी आहे. आता मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलांनी माझ्या 2-3 वर्षापूर्वी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि आता तो इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि लॉजिस्टिकचा डिप्लोमा करतोय. मुलगी माझी 10वी पास होऊन आता ती 11वीमध्ये तिने प्रवेश घेतलेला आहे.
ते दोन्ही मुलं निरोगी आहेत. मुळात कुष्ठरोग हा 99% अनुवंशिक नाहीये. आईवडिलांना जर असेल तर होणाऱ्या मुलाला हा 99% आजार होत नाही आणि अतिशय हा सामान्य आजार आहे. एकदा औषधोपचार घेतलं, प्राथमिक अवस्थेत जर आलात आणि औषधोपचार घेतला तर 6 महिन्यात हा आजार बरा होतो आणि थोडा उशीर जरी झाला असेल तरी 1 वर्षभरामध्ये हा रोग पूर्णपणे बरा होतो. आणि मी आज जो सन्मानाने उभा आहे समाजामध्ये, त्याच्यामध्ये माझ्या शांतीवनाचं फार मोठं योगदान आहे. आपल्यासारखी मंडळी या ठिकाणी येतात आणि आमच्यामध्ये सहभागी होतात. आम्हाला एक विशेष आनंद मिळतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.